नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल राऊत। आजचं हे जे लेक्चर आहे ते स्पेशली आहे AFO मेन्स एक्झामसाठी। आता AFO मेन्स एक्झामला गेल्या काही वर्षापासून लगातार फिशरी या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जात आहे आणि याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे त्या आपण कधी डिग्रीमध्ये बघितलेल्या नाही आहे, म्हणून आपल्याला त्या क्लिअर नसतात। कन्सेप्च्युअल क्वेश्चन येऊ शकतात किंवा कुठला एखादा डाटा विचारला जाऊ शकतो। ओके, सो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये फिशरीबद्दल बघायचं आहे। व्हॉट इज फिश कल्चर? ओके, तर बघा, सगळ्यात पहिले फिशरीचा इम्पॉर्टन्स का बरं आहे आणि प्रश्न कशा तऱ्हेचे विचारले गेले होते। तर पहिले लक्षात घ्या की जेव्हा 2017ला 2 मे 2017ला पहिल्यांदा वर्ल्डमध्ये ट्यूना डे सेलिब्रेट करण्यात आला होता। पहिल्यांदा वर्ल्डमध्ये ट्यूना डे सेलिब्रेट करण्यात आला होता 2 मे 2017ला। त्याच्या नेक्स्ट इयरला लगेच AFOच्या एक्झाममध्ये ट्यूनावरती प्रश्न विचारला गेला होता। आपल्याला असं बऱ्याचदा काय वाटतं की ठीक आहे, यावर्षी आपल्याला लक्षात आलं की पहिल्यांदा बाबा वर्ल्ड ट्यूना डे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, तर तो कधी केला? 2 मेला केला। आपण एवढं फक्त लक्षात ठेवतो, परंतु त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात। आता ट्यूनावरती नेमका प्रश्न विचारला कसा आहे किंवा बाकी अदर फिशरीचं इम्पॉर्टंट का बरं आहे? कारण जेव्हापासून ब्लू रिव्हॉल्युशन आलेली आहे तेव्हापासून सरकारचं जे लक्ष आहे हे थोडंसं इकडे फिशरीकडे, ॲक्वॅटिक फूड जेही काही आहे त्याच्यामध्ये फिशरीकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे, बरोबर। मग याला आता जेवढं आपल्याला इथनं उत्पन्न मिळतंय हे सगळं कशामध्ये काउंट होतं? तर ॲग्रिकल्चरमध्ये काउंट होतं। कशामध्ये होतं? ॲग्रिकल्चरमध्ये होतं। जेव्हा आपण ॲग्रिकल्चरच्या उत्पन्नाबद्दल बोलतो तर याच्यामध्ये फक्त क्रॉप प्रोडक्शन नसतं, याच्यामध्ये ॲनिमल्सपासनं जेवढं काही उत्पन्न भेटतंय हे पण इन्क्लुडिंग असतं, प्लस द ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे फिशरी, प्रॉन्स हे जे आहे याच्यापासून मिळालेलं पण उत्पन्न याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतं। ओके, तर आजच्या लेक्चरला आपल्याला फिशरीबद्दल बघायचं आहे। सर्वात पहिले काय दिलेलं आहे आपल्याला? कंपोजिट फिश कल्चर, किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे, न्यूट्रियस व्हॅल्यू काय आहे फिशची, अशा तऱ्हेचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात। तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय लक्षात द्यायचं आहे की जे काही फिश कल्चर आहे तर हे काय आहे? एक चीपेस्ट अँड इझिली डायजेस्टेबल ॲनिमल प्रोटीन आहे। काय आहे हे? चीपेस्ट अँड इझिली डायजेस्टेबल ॲनिमल प्रोटीन आहे, ज्याच्यामध्ये ॲप्रॉक्झिमेटली किती प्रोटीन कंटेंट आहे? 16 to 20%। आणि जे काय आहे हायर आहे, हायर कशाशी कंपेअर? एग आणि मिल्कशी किंवा सिरियल क्रॉपशी, जे आपण कन्झ्युम करतो लाईक द एग, मिल्क किंवा सिरियल क्रॉप, याच्यापेक्षा जास्त इझिली डायजेस्टेबल अँड चिपेस्ट सोर्स जर कुठला असेल प्रोटीनचा तर तो कुठला आहे? फिश, ज्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे? 16 ते 20%। ऑन ॲन ॲव्हरेज किती प्रोटीन कंटेंट आहे? 16 to 20%। बघा, आता इथेच सर्व आपल्याला क्लिअर होत आहे। जर आपण बघितलं फिशमध्ये किती आहे? 16 ते 20% प्रोटीन, एगमध्ये किती प्रोटीन कंटेंट आहे? 11 ते 12%, मिल्कमध्ये किती आहे? 4 ते 5%, आणि राईस आणि व्हीट म्हणजे जे आपण सर्वात जास्त कन्झ्युम करतो सिरियल क्रॉपमध्ये त्याच्यामध्ये किती आहे प्रोटीन कंटेंट? दॅट इज 6 to 10%। ओके, नंतर दिलेलं आहे ट्यूनाबद्दल। आता ट्यूनाबद्दल का बरं दिलेलं आहे? तर 2017ला पहिल्यांदा वर्ल्ड ट्यूना डे सेलिब्रेट करण्यात आला आणि याच्यावरती प्रश्न कसा विचारला गेला होता AFOच्या एक्झामला की याच्यामधलं प्रोटीन कंटेंट विचारलं गेलं होतं, ट्यूनामधलं प्रोटीन कंटेंट विचारलं गेलं होतं। सो ट्यूना जे फिश आहे हायेस्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन कंटेंट आहे विच इज कन्झ्युमेबल टू द मॅन, इट इज अबाउट 25.2%। ओके, हे लक्षात घ्यायचं। ऑन ॲन ॲव्हरेज 25% प्रोटीन याच्यामध्ये आहे। बाकीच्या याच्यामध्ये आपण किती बघितलं? 16 ते 20% आहे, पण ट्यूनामध्ये जे प्रोटीन कंटेंट आहे हे काय आहे? हायेस्ट आहे। किती आहे? जे 25%। आणि सेम क्वेश्चन AFOच्या मेन्सला विचारला गेला होता, म्हणून हा जो पॉईंट आहे हा आपल्यासाठी काय आहे? इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे लाईफ सायकल ऑफ द फिश। सर्वात इम्पॉर्टंट जे आहे दॅट इज द लाईफ सायकल ऑफ द फिश। एक पासनं ते ॲडल्ट 1 पर्यंत 6 प्रकारच्या स्टेजेस या फिशमध्ये येतात। त्या कुठल्या कुठल्या आहे, त्याच्यामध्ये काय बदल घडतो, हे कन्सेप्च्युअल आहे। व्यवस्थित लक्ष द्या आता पुढचे। बघा, नॉर्मली देअर आर 6 स्टेजेस इन द लाईफ सायकल ऑफ द फिश। याच्यामध्ये किती स्टेजेस आहे? 6 स्टेजेस आहे। कुठल्या कुठल्या स्टेजेस आहे त्या? सर्वात पहिलं आहे हॅचलिंग, त्याच्यानंतर आहे स्पॉन, फ्राय, फिंगरलिंग, ज्युएनिल आणि नंतर आहे ॲडल्ट स्टेज। ओके, ह्या अशा 6 प्रकारच्या स्टेजेस याच्यामध्ये आहे। आता नेमकं या स्टेजेसमध्ये काय काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे। लक्षात द्या आता सगळ्यात पहिले, दिस स्लाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, बघा, हॅचलिंग, स्पॉन, फ्राय, फिंगरलिंग, ज्युएनाइल आणि ॲडल्ट। सगळ्यात पहिले इथे काय दिलेलं आहे लक्ष द्या।
हॅचलिंग स्टेजमध्ये काय होतं, हॅचलिंग स्टेजमध्ये जे काही हे फिश आहे, 1च्या नंतर कुठली स्टेज येते, हॅचलिंग स्टेज येते. या हॅचलिंग स्टेजमध्ये हे जे फिश असते त्याला पर्टिक्युलर असा फिशचा आकार आलेला नसतो, पर्टिक्युलर फिशचा आकार आलेला नसतो. लेटेस्ट सपोज दॅट आपण अशा प्रकारे पकडू, हा काय झाला, याचा एक आकार झाला. ठीक आहे, ही जे स्टेज आहे ही असते 2 ते 3 दिवसासाठी. किती दिवसासाठी, 2 ते 3 दिवसासाठी. एक रिलीज झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवस कुठली स्टेज असते फिशमध्ये, दॅट इज द हॅचलिंग स्टेज. कुठली, हॅचलिंग स्टेज असते, ज्याच्यामध्ये आपण असं एक्झाम्पल पकडू की अशा प्रकारचा एक शेप आहे ज्याला पर्टिक्युलर फिशचा शेप अजून आलेला नाही आहे. हा जो शेप आहे या प्रकारचं काय असते, हॅचलिंग स्टेज. आता या स्टेजमध्ये नेमकं घडतं काय, तर या स्टेजमध्ये या फिशमध्ये काय प्रेझेंट असतं, तर योल्क सॅक. काय प्रेझेंट असते, योल्क सॅक प्रेझेंट असते. आणि हे कशासाठी प्रेझेंट असते, तर ह्या फिशला व्यवस्थित असा आकार आलेला नसतो किंवा त्याला माउथ नसतं, माउथ अब्सेंट असतं या स्टेजमध्ये. कुठल्या स्टेजमध्ये, हॅचलिंग स्टेजमध्ये. मग जे काही यांना कन्झ्युम करायचं आहे, बाहेरून जे काही खाद्यपदार्थ खायचे होते, हे कसे खाणार आहे, तर याच्यासाठी न्यूट्रियस असे सॅक, दॅट इज द योल्क सॅक. म्हणजे जेही काही न्यूट्रियंट यांना लागणार आहे ग्रो व्हायसाठी, हे कोण प्रोव्हाइड करणार आहे किंवा यांना कशापासून भेटणार आहे, दॅट इज फ्रॉम द योल्क सॅक. कशापासून भेटणार आहे, योल्क सॅकपासून भेटणार आहे. सो इन दिस केस हॅचलिंगमध्ये इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे की याच्यामध्ये यांना आउटसाइडचा सोर्स म्हणजे जे काही फूड बाहेरून कंझ्युम करायचं होतं ते हे कंझ्युम करू शकणार नाही. का, कारण इट डझंट हॅव अ माउथ, यांना माउथ प्रेझेंट नाही. मग यांना न्यूट्रिएंट कुठून भेटणार आहे, ते यांना न्यूट्रिएंट भेटतात या योल्क सॅकपासनं. कशापासनं, ह्या योल्क सॅकपासनं भेटतात. आणि हे जे न्यूट्रिएंट आहे किती दिवस भेटतात, तर 2 ते 3 दिवस. जोपर्यंत ही स्टेज राहते तोपर्यंत या हॅचलिंग स्टेजमध्ये न्यूट्रिएंट कशापासनं भेटणार आहे, तर या योल्क सॅकपासनं भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ती आहे स्पॉन स्टेज. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ही कुठली आहे, स्पॉन स्टेज. या पॉन स्टेजमध्ये याच्यामध्ये बघा काय आहे दिलेलं, इन दिस स्टेज योल्क सॅक will be absorbed completely and mouth will be formed and can take a little good. बघा समजून घ्या. आता ही जे स्पॉन स्टेज आहे याच्यामध्ये काय होतं, हे योल्क सॅक जे प्रेझेंट होतं हॅचलिंग स्टेजमध्ये हे टोटल काय करते, ती फिश ॲब्झॉर्ब करून घेते. म्हणजे ते काय होऊन जाईल, पूर्ण गायब होऊन जाईल. आणि तिथे काय येईल, माउथ, ते जी फिश आहे पर्टिक्युलर त्याला काय येईल, माउथ फॉर्म होईल. आणि हे माउथ फॉर्म झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात ते आउटसाइड फूड काय करू शकेल, कंझ्युम करू शकेल. बट लिटिल गुड ओनली, लिटिल गुड ओनली, म्हणजे एकदम छोट्या प्रमाणात, जास्त मोठे असे नाही. सो स्पॉन स्टेजमध्ये योल्क सॅक काय होते, टोटल ॲब्झॉर्ब होऊन जाते. आणि त्याच्यानंतर त्याला जे आहे, हे फिशला माउथ फुटतं असं आपण म्हणू की तोंड येतं, त्या फिशला काय येतं, तोंड येतं. तोंड आल्यामुळं किंवा माउथ आल्यामुळं काय करणार आहे, ते आउटसाइडचं जे फूड आहे हे काय करेल, कंझ्युम करेल. ह्या सगळ्या गोष्टी, हे चेंजेस घडतात स्पॉन स्टेजमध्ये. ओके, पहिले आली हॅचलिंग स्टेज, सेकंड आली स्पॉन स्टेज. हॅचलिंग स्टेज किती दिवस होती, 2 ते 3 दिवस होती. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट होतं, योल्क सॅक प्रेझेंट होतं ज्याच्यापासून हे न्यूट्रिएंट्स घेत होते. नंतर आली स्पॉन स्टेज. स्पॉन स्टेजमध्ये योल्क सॅक काय झाली, टोटल ॲब्झॉर्ब झाली. आणि ते काय झालं, माउथ फॉर्म झालं, जेणेकरून हे बाहेरचं जे फूड आहे हे काय करू शकेल, कंझ्युम करू शकेल. नेक्स्ट आली फ्राय स्टेज. आता फ्राय स्टेजमध्ये बघा, ॲट दिस स्टेज शेप ऑफ द फिश विल बी अटेन. It can grow up to 1 to 2 centimeter and feed on the zooplankton. It takes 7 to 10 days to grow up to fry stage from the स्पॉन स्टेज. स्पॉन स्टेजपासनं फ्राय स्टेजपर्यंत यायला, स्पॉन स्टेजपासनं फ्राय स्टेजपर्यंत यायला किती दिवस लागत आहे, 7 ते 10 दिवस. किती दिवस लागत आहे, 7 ते 10 दिवस लागत आहे स्पॉन स्टेजपासनं कशापर्यंत यायला, फ्राय स्टेजपर्यंत यायला. ठीक आहे, स्पॉन स्टेजपासनं ते फ्राय स्टेजपर्यंत यायला किती दिवस लागत आहे, 7 ते 10 दिवस लागत आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि फ्राय स्टेजमध्ये नेमकं काय होतं, तर फिश जे आहे हा तिचा शेप काय करते, अटेंड करते. फिश काय करते, स्वतःचा शेप जो आहे हा काय करते, अटेंड करते. आणि ज्याची साईज किती बनते, 1 ते 2 सेंटीमीटर. किती बनते, 1 ते 2 सेंटीमीटर साईज बनते. आणि स्वतः हे फिशचा जो शेप आहे हा त्याच्यामध्ये मिळतो. ओके, त्याच्यानंतर आहे फिंगरलिंग. त्याच्यानंतर काय आहे, फिंगरलिंग स्टेज. बघा, हॅचलिंग, स्पॉन, फ्राय आणि फिंगरलिंग.
फिंगरलिंग स्टेजमध्ये काय होतं, फिंगरलिंग स्टेजमध्ये ही जे फिश आहे ही फिंगर साईजची होते. कुठल्या, फिंगर साईजची होते, म्हणून आपण याला फिंगरलिंग स्टेज असं म्हटलं. आणि या स्टेजमध्ये जी याची साईज आहे ही किती असते, 10 ते 15 सेंटीमीटर. किती असते, 10 ते 15 सेंटीमीटर असते. आणि याच्यासाठी 30 डेज लागतात. किती, 30 डेज लागतात फ्राय स्टेजपासून फिंगरलिंग स्टेजला यायला. स्पॉनपासून फ्राय स्टेजला 7 ते 10 डेज लागत होते. हॅचलिंगपासून ते स्पॉनपर्यंत 2 ते 3 डेज लागत होते. फ्रायपासून ते फिंगरलिंगपर्यंत किती दिवस लागत आहे, 30 दिवस. किती, 30 दिवस लागत आहे, हे एक लक्षात घ्या. आणि ही जे साईज आहे दॅट इज द फिंगरलिंग जे साईज आहे ही आपल्या स्टॉकिंगसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे किंवा सुटेबल आहे. जेव्हा आपण स्टॉकिंग करतो फिशचं, याच्यामध्ये आपण कुठली साईज यूज करतो, दॅट इज द फिंगरलिंग साईज. कुठली साईज यूज करतो, फिंगरलिंग साईज आपण याच्यामध्ये यूज करतो, सुटेबल फॉर द स्टॉकिंग. आणि ज्याच्यामध्ये साईज किती असते, 10 ते 15 सेंटीमीटरची. किती साईज आहे याच्यामध्ये, 10 ते 15 सेंटीमीटरची साईज आहे. 30 डेज लागतात फ्राय स्टेजपासून फिंगरलिंग स्टेजला यायला. त्याच्यानंतर आहे ज्युएनाइल स्टेज. या स्टेजमध्ये रिप्रोडक्टिव्हली मॅच्युअर होतात. ह्या ज्या फिशेस आहे ह्या का होतात, रिप्रोडक्टिव्हली मॅच्युअर होतात. आणि नंतर येते ॲडल्ट फेज. ॲडल्ट फेजमध्ये ह्या रिप्रोडक्शन करतात. या काय करतात, कॅपेबल ऑफ द रिप्रोडक्शन. कॅपेबल ऑफ द रिप्रोडक्शन. सो अशा प्रकारच्या आपण स्टेजेस बघितल्या. बघा व्यवस्थित लक्ष द्या. हॅचलिंगमध्ये काय होतं रे, हॅचलिंगमध्ये 2 ते 3 दिवसांसाठी ही जे स्टेज राहते याच्यामध्ये योल्क सॅक प्रेझेंट असतं. जे काही न्यूट्रिएंट आहे कशापासून भेटतात, योल्क सॅकपासून भेटतात. का बरं, कारण याच्यामध्ये माउथ आलेलं नसतं. नंतर येते स्पॉन स्टेज. स्पॉन स्टेजमध्ये काय असते, स्पॉन स्टेजमध्ये 2 ते 3 दिवस लागतात हॅचलिंग पासून ते स्पॉन स्टेज यायला. याच्यामध्ये काय होते, योल्क सॅक जे आहे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि माउथ येतं. त्या फिशला काय येतं, माउथ येतं, जेणेकरून ते बाहेरचे जे काही गुड आहे हे काय करू शकेल, कन्झ्युम करू शकेल. त्याच्यानंतर येते फ्राय स्टेज. फ्राय स्टेज यायला स्पॉनपासनं ते फ्राय स्टेजपर्यंत 7 ते 10 दिवस लागतात. किती, 7 ते 10 दिवस लागतात. आणि याचं महत्त्व काय, तर फ्राय स्टेजमध्ये फिशचा आकार तयार होतो. जो पर्टिक्युलर शेप असतो फिशचा हा कोणत्या याच्यामध्ये तयार होतो, फ्राय स्टेजमध्ये. नंतर आहे फिंगरलिंग स्टेज. आपण याला फिंगरलिंग स्टेज का बरं म्हटलं, तर फिंगर साईजचे याच्यामध्ये शिप बनते. जे फिश आहे हे काय बनते, फिंगर साईजची बनते, ज्याला आपण फिंगरलिंग म्हटलं. आणि याच्यामध्ये जे साईज आहे किती असते, 10 ते 15 सेंटीमीटर असते. आणि फ्राय स्टेजपासून ते फिंगरलिंग स्टेजपर्यंत यायला किती दिवस लागतात, 30 दिवस लागतात. आणि सुटेबल फॉर द स्टॉकिंग. स्टॉकिंगसाठी सुटेबल अशी साईज कुठली आहे, दॅट इज द फिंगरलिंग. नंतर आहे ज्युएनाइल. ज्युएनाइल जे आहे याच्यामध्ये ह्या ज्या फिश आहे या रिप्रोडक्टिव्हली मॅच्युअर होतात आणि ॲडल्ट फेजला ह्या रिप्रोडक्शन करायसाठी काय असतात, कॅपेबल असतात. सो ह्या व्हेरियस फेजेस ज्या आहे ह्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक टर्म दिलेली आहे दॅट इज द स्पॉनिंग. काय दिलेलं आहे, स्पॉनिंग. आता स्पॉनिंग म्हणजे काय आहे, तर स्पॉनिंग म्हणजे जेव्हा फिमेल आणि मेल, फिमेल एग रिलीज करेल आणि मेल स्पर्म रिलीज करेल, ही जे प्रोसेस आहे याला आपण म्हणतो स्पॉनिंग. काय म्हणतो आपण याला, स्पॉनिंग. जेव्हा फिमेल एग रिलीज करेल आणि मेल स्पर्म रिलीज करेल त्या प्रोसेसला आपल्याला म्हणायचं आहे स्पॉनिंग. काय म्हणायचं आहे, स्पॉनिंग. त्याच्यानंतर दिलेलं आहे फिश पॉन्ड बद्दल, अँड व्हिच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिश पॉन्डमध्ये लक्ष द्या, 3 प्रकारचे पॉन्ड दिलेले आहे. दॅट इज द नर्सरी पॉन्ड, रेअरिंग पॉन्ड आणि स्टॉकिंग पॉन्ड. ह्या 3 प्रकारचे पॉन्ड आपल्याला दिलेले आहे. नर्सरी पॉन्ड, रेअरिंग पॉन्ड आणि नंतर काय दिलेलं आहे, स्टॉकिंग पॉन्ड. आता याच्यामध्ये नर्सरी पॉन्डमध्ये लक्ष द्या, स्पॉन टू फ्राय स्टेज रेअर. नर्सरी पॉन्डमध्ये आपण काय करतो, जे स्पॉन टू फ्राय स्टेज आहे ही रेअर करतो. आपण या स्टेजेस ऑलरेडी बघितलेले आहे. स्पॉन टू फ्राय स्टेज काय करतो आपण इथे, रेअर करतो. आणि याच्यासाठी किती हेक्टर एरिया लागतो, दॅट इज 0.02 to 0.06 हेक्टर वॉटर एरिया लागतो. आणि ज्याची डेप्थ किती असते, 1 to 1.5 मीटरची. डेप्थ किती असते, 1 to 1.5 मीटरची. नंतर रेअरिंग पॉन्ड. रेअरिंग पॉन्डमध्ये फ्राय टू फिंगरलिंग स्टेज जी आहे ही रेअर केली जाते. कुठली, फ्राय टू फिंगरलिंग स्टेज रेअर केली जाते. आणि ज्याच्यामध्ये एरिया किती लागतो, 0.06 to 0.1 हेक्टर एरिया लागतो. आणि वॉटरची डेप्थ किती असते, 1.5 to 2 मीटर डेप्थचं काय असते त्याच्यामध्ये वॉटर असते. नेक्स्ट अँड द इम्पॉर्टंट वन इज द स्टॉकिंग पॉन्ड. स्टॉकिंग पॉन्डमध्ये आपण फिंगरलिंग टू द ॲडल्ट स्टेज रेअर करतो. कुठली, फिंगरलिंग टू द ॲडल्ट स्टेज. आपण आधीच बघितलं की फिंगरलिंग जे स्टेज आहे ही जे आहे स्टॉकिंगसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. सो स्टॉकिंगमध्ये ज्याच्यापासून आपण ॲक्च्युअल उत्पन्न घेतो दॅट इज द स्टॉकिंग पॉन्ड. या स्टॉकिंग पॉन्डमध्ये फिंगरलिंग टू ॲडल्ट स्टेज ऑर द
टेबल स्टेज इज रेअर्ड. आपण टेबल स्टेज का बरं म्हणतो, कारण खाण्यासाठी जे यूज करतो, जसं आपण टेबल पर्पज मँगो म्हणतो. टेबल पर्पज मँगो म्हणजे काय, जे आपण चिरून खाण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो, टेबल पर्पज, बरोबर. तसंच इथे आपण कंझ्युम करायसाठी जे स्टेज वापरतो, ही जे स्टेज आहे दॅट इज द फिंगरलिंग टू द ॲडल्ट स्टेज, ज्याच्यामध्ये एरिया किती लागतोय 0.25 ते 1 हेक्टरचा एरिया, आणि डेप्थ किती आहे याच्यामध्ये 1.5 टू 2.5 मीटरची काय आहे डेप्थ दिलेली आहे. सो ही तिन्ही लक्षात ठेवा, नर्सरी पॉन्ड, रेअरिंग पॉन्ड आणि स्टॉकिंग पॉन्ड. त्याच्यानंतर महत्त्वाचं दिलेलं आहे कंपोजिट फिश कल्चर. आता कंपोजिट फिश कल्चरमध्ये काय दिलेलं आहे समजून घ्या. जेव्हा आपण एकापेक्षा जास्त टाईपच्या फिशेस कंबाईनली रेअर करू, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त टाईपच्या फिशेस ज्या आहे एका पर्टिक्युलर पॉन्डमध्ये कंबाईनली रेअर करू, त्याला काय म्हणतो आपण, कंपोजिट फिश कल्चर. मोर दॅन वन टाईप ऑफ कंपॅटेबल फिशेस आर कल्चर ॲट द सेम टाईम इन द सेम पॉन्ड इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट कल्चर. याच्यामुळं काय होतं, जे फिश प्रोडक्शन आहे हे काय होतं, मॅक्झिमम होतं. मॅक्झिमाइज द फिश प्रोडक्शन. ओके. त्याच्यानंतर इथे व्हॉल्यूम दिलेला आहे, हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर दॅट शुड बी अवेलेबल फॉर द फिश इन अ पेरेनियल फ्रेश वॉटर पॉन्ड और द टँक शुड बी मोर दॅन ऑर इक्वल टू, एका फिशला 2 मीटर क्यूब एवढं काय लागतं, वॉटर लागतं. किती, 2 मीटर क्यूबचा जेवढा एरिया आहे तेवढं जे वॉटर असेल हे एका फिशला लागतं. आणि जे डेप्थ आहे हे किती लागते, 2 मीटरची. डेप्थ किती लागते, 2 मीटरची. हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 2 मीटर क्यूब पर फिश एरिया, आणि हे काय लागतंय, डेप्थ किती लागतंय त्या वॉटरची, 2 मीटर काय लागते, डेप्थ लागते. याच्या आधी पण हेच बघितलं आपण, बघा 1.5 टू 2.5 मीटरची डेप्थ, म्हणजेच ऑन ॲन ॲव्हरेज किती आहे, 2 मीटरची. ऑन ॲन ॲव्हरेज किती आहे, ही 2 मीटरची काय आहे डेप्थ दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट वन आपल्याला बघायचं आहे, फिश स्पेसीस सुटेबल फॉर द कंपोजिट फिश कल्चर. जेव्हा आपल्याला कंपोजिट फिश कल्चर करायचं आहे, याच्यामध्ये ज्या फिश स्पेसीज आहे ह्या कुठल्या कुठल्या सुटेबल आहे. सगळ्यात पहिले आहे इंडियन मेजर कार्प, दॅट इज द कटला, रोहू आणि मृगल. आणि नेक्स्ट आहे एक्झॉटिक कार्प, दॅट इज द सिल्वर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प. इथे समजून घ्या आता व्यवस्थित. जेव्हा आपण इंडियन मेजर कार्प बद्दल बोलतोय, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे, फिडिंग हॅबिट आणि फिडिंग झोन आणि फिडिंग हॅबिट दिलेली आहे. लेटस सपोज दॅट हा काय आहे, आपला पॉन्ड आहे. हा काय आहे, पॉन्ड आहे. याच्यामध्ये बघा अशा 3 प्रकारचे मी कॉलम करते. ह्या जो वरचा आहे दॅट इज द सरफेस फिडर. या एरियामध्ये ज्या फिश काय करत असतील, फिडिंग करत असतील, याला आपण काय म्हणतो, सरफेस फिडर. इथे जे खाली आहे दॅट इज द बॉटम फिडर, आणि मध्ये ज्या करतात याला काय म्हणतो आपण, कॉलम फिडर. जे फिडिंग, आता याच्यामध्ये फिश आपण एकत्र केल्या, याच्यामधल्या काही काय असतील ज्या आपल्याला खाली दिसतील, काही वर दिसतील, आणि सगळ्यात वरती दिसतील. ज्या वरती दिसतील, ज्या वर फिडिंग करताय, ज्यांचा फिडिंग झोन वरती आहे त्याला आपण काय म्हणतो, सरफेस फिडर. ज्याचा मध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉलम फिडर. आणि ज्याचा फिडिंग स्पेस एकदम खाली आहे, बॉटमला आहे, दॅट इज द बॉटम फिडर. ओके. सो सगळ्यात पहिले दिलेला आहे कटल्याबद्दल. बघा इंडियन मेजर कार्प दॅट इज द कटला, ज्यामध्ये फिडिंग हॅबिट जे आहे काय आहे, झू प्लँकेटॉन. आता झू प्लँकेटॉन म्हणजे काय, तर जे स्मॉल ॲक्वॅटिक ॲनिमल्सवरती डिपेंड असतील त्याला आपण काय म्हणतो, झू प्लँकेटॉन. काय म्हणते, झू प्लँकेटॉन. जे स्मॉल ॲक्वॅटिक ॲनिमलवरती जगताय त्याला आपण काय म्हणू, झू प्लँकेटॉन. आणि जे फीडिंग कुठं करतात रे, तर सरफेसला फीड करतात. कुठे फीड करताय, सरफेसला फीड करतायत. कुठली, कटला. नेक्स्ट आहे रोहू. रोहू जे आहे दॅट इज द ओमनिवरस, जे प्लांट आणि ॲनिमलला ईट करतील, किंवा जे कशावरती डिपेंडंट राहतील, ओमनिवरस, प्लांट आणि ॲनिमल बोथ ह्याच्यावरती. ओके, बोथ याच्यावरती डिपेंडंट असतील त्याला आपण काय म्हणतो, ओमनिवरस. आणि ज्या फिडिंग कुठे करतात, तर कॉलमला फिडिंग करतात. ज्या फिडिंग कुठे करतात, कॉलमला फिडिंग करतात, दॅट इज द रोहू. त्याच्यानंतर आहे मृगल जे आहे दॅट इज द डेट्रिओरस. मृगल काय आहे, डेट्रिओरस आहे. ज्या डिकेंड प्लांट अँड ॲनिमलवरती किंवा डेड प्लांट अँड ॲनिमलवरती डिपेंडंट असतील त्याला आपण काय म्हणतो, डेट्रिओर. डेड ऑर द डिके प्लांट अँड ॲनिमलवरती ज्या डिपेंडंट आहे त्याला आपण म्हणतो डेट्रिओर्स. सो ह्या ज्या फिडिंग करतायत, या फिडिंग कुठं करतायत, बॉटम फिडर. कुठे, बॉटमला फीड करतील. लक्षात घ्या, ह्या इंडियन कार्प आहे, मेजर इंडियन कार्प दॅट इज द कटला, रोहू आणि मृगल. या तिन्ही लक्षात ठेवायच्या आहे. याच्या फिडिंग हॅबिट लक्षात ठेवायच्या. कटला, झू प्लँकेटॉन, रोहू, ओमनिवरस
मृगल डेट्रिओर्स आणि फिडिंग झोन काय आहे कटलाचा सरफेस फीडर, रोहूचा कॉलम फीडर आणि मृगलचा काय आहे बॉटम फीडर. मृगल काय आहे बॉटम फीडर आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एक्झॉटिक कार्प. एक्झॉटिक कार्पमध्ये याच्या प्रत्येक नावामध्ये बघा कार्प लावलेला आहे. सिल्वर कार्प, ग्रास कार्प, कॉमन कार्प. ओके, सो सिल्वर कार्प जे आहे हे फायटोप्लॅन्केटॉनवरती डिपेंडंट असते आणि ही पण काय आहे सरफेस फीडर आहे. ही पण काय आहे सरफेस फीडर आहे. त्याच्यानंतर आहे ग्रास कार्प. ग्रास कार्प जे आहे याची फीडिंग हॅबिट कशी आहे हर्बीवोरस. टोटल प्लांटवरती डिपेंडंट असतील या काय हर्बीवरस आहे आणि ज्याच्यामध्ये फीडिंग हॅबिट काय आहे हे सरफेसला पण फीड करते, कॉलमला पण फीड करते आणि मार्जिनला म्हणजे या साईडला सुद्धा काय करते फीडिंग हॅबिट शो करते. दॅट इज द ग्रास कार्प. आणि नंतर आहे कॉमन कार्प. कॉमन कार्प जे आहे ही डेट्रिओरस आहे आणि ही जे आहे फीडिंग कुठं करते तर बॉटमला फीड करते. ओके, दिस चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंडियन मेजर कार्पमध्ये काय काय येतं कटला, रोहू आणि मृगल. कटला जे आहे झू प्लॅन्केटॉनवरती फीडिंग करते आणि जे फीडिंग झोन आहे हा कुठला आहे सरफेस फीडर. नेक्स्ट आहे रोहू. रोहू जे आहे हे ओमनिवरस आहे, कॉलमला फीड करते. मृगल जे आहे ही डेट्रिओरस आहे, बॉटमला फीड करते. नंतर आहे एक्झॉटिक कार्पमध्ये सिल्वर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प. सिल्वर कार्प जे आहे ही फायटोप्लॅन्केटॉनवरती डिपेंडंट आहे, सरफेस फीडर आहे. ग्रास कार्प जे आहे दॅट इज द हर्बीवोरस आणि जे डिपेंडंट फीडिंग कुठे करते सरफेस, कॉलम आणि मार्जिनल एरियावरती. आणि कॉमन कार्प जे आहे दॅट इज ऑल्सो डेट्रिओरस. याच्या आधी आपण डेट्रिओरस कुठली बघितली होती दॅट इज द मृगल आणि ही फीडिंग कुठे करते तर बॉटम फीडरला. कुठे करते बॉटम फीडरला. ओके, सो दिस इज द शॉर्ट व्हिडिओ रिगार्डिंग द फिशरी. बघा फिशरी हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. अशाच टाईपचे जर टॉपिक तुम्हाला जर स्टडी करायचे असेल तर आय प्रथम ॲपला ॲग्रिकल्चर रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. तसंच AFOच्या मेन्ससाठी टेस्ट सिरीजसुद्धा आय प्रथम ॲपला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज जे आहे फक्त 200 रुपयामध्ये आहे आणि रेकॉर्डेड बॅच जी आहे ज्याच्यामध्ये करंट अफेअरचे लेक्चर्स हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतील ते तुम्हाला आय प्रथम ॲपवरतीच मिळतील आणि ओनली इन द 500 रुपीज. ओके, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.